सन्माननीय अध्यक्ष, व्यासपीठावरील सर्व मान्यवर व उपस्थित वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या सर्व मैत्रिणींनो, नमस्कार. माझे नाव आरोही सनी मिठारी आहे. मी इयत्ता 6वी अ मध्ये शिकत आहे. मी आज तुम्हाला 9 ऑगस्ट क्रांती दिन विषयी थोडी माहिती सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. क्रांतीवीरांना करूया शत शत प्रणाम, शत शत प्रणाम. त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान. त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान. इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणाचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा व अभिवादन करण्याचा दिवस म्हणजे 9 ऑगस्ट अर्थात क्रांती दिन. क्रांतीची ज्वलंत धगधगती मशाल हातात घेऊन ब्रिटिश सत्तेच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आहुती दिली अशा हुतात्म्यांची आठवण तसेच नव्या पिढीला त्यांच्या त्यागाची जाणीव राहण्यासाठी दरवर्षी 9 ऑगस्ट क्रांती दिन साजरा केला जातो. सन 1942 रोजी अखेरचा लढा देण्याचे महात्मा गांधीजींनी ठरवले. 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवळीया टँक मैदानावर झालेल्या काँग्रेसच्या ऐतिहासिक अधिवेशनात गांधीजींनी ब्रिटिश सरकारला चले जावचा इशारा दिला. त्याच रात्री गांधीजींसह अनेक नेत्यांना अटक झाली. लाखो तरुणांनी यात सहभाग घेतला. सारा देशच तुरुंग म्हणला. पण दुसऱ्या दिवशी सर्व भारतभर जन आंदोलनाला सुरुवात झाली. अधिवेशनात गांधीजींनी दिलेला चले जावचा नारा स्वातंत्र्याचा मंत्र ठरला. आंदोलकांवर ब्रिटिश सरकारने लाठी हल्ले व गोळीबारही केले. परंतु आंदोलकांनी त्याला न जुमानता प्रचंड हिंसक आंदोलने केली. चले जाव चळवळ म्हणजे परकीयांचे जीव झुगारून टाकण्यासाठी भारतीयांनी स्वातंत्र्य मिळवण्याच्या रोखाने उचललेले एक भरभक्कम पाऊल होते. देशासाठी स्वप्राणाची बाजी लावण्याची लोकांच्या मनाची तयारी झाली होती. भारतीय जनता आपल्या विरोधात गेली असून आता आपण भारत देशावर फार काळ राज्य करू शकणार नाही याची जाणीव ब्रिटिशांना झाली. स्वातंत्र्याची पहाट या जन आंदोलनामुळेच उगवली हे विसरता येणार नाही. अखेर अरुणा असं